बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आपण पाहत आहात ब्रेकिंग न्यूज A1 न्यूज महाराष्ट्र। या माननीय सदस्य भास्कर भगडजी। धन्यवाद सभापती महोदय। माझ्या नाशिक जिल्ह्यामध्ये देशातील एकूण कांदा उत्पादनापैकी 10% कांदा उत्पादन होतं। मागच्या काळामध्ये कांद्याचं उत्पादन सरासरीपेक्षा जास्त झालं, परंतु मे महिन्यामध्ये अवकाळी पाऊस सुरू झाला आणि अवकाळी पावसामुळे कांदा असेल, द्राक्ष असेल, इतर पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं। मी या संदर्भामध्ये आदरणीय कृषी मंत्र्यांना देखील पत्र दिलेले की प्रचंड नुकसान झाल्यामुळे म्हणजे आजपर्यंत पाऊस थांबला नाही आणि त्यामुळे कांदा, द्राक्ष या शेतांचं, या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। तो ओला दुष्काळ जाहीर करावा अशा प्रकारची मागणी या निमित्ताने केली। विशेषतः कांद्या पिकाच्या बाबतीमध्ये आज एका बाजूला आसमानी संकटामुळे कांद्याचं नुकसान झालं, दुसऱ्या बाजूला मार्केटमध्ये कांदा आल्यानंतर त्याला आज कुठल्याही प्रकारचा भाव 700-800 रुपयांनी कांदा हा मार्केटमध्ये विकला जातो। शेतकऱ्याचा उत्पादन खर्च देखील त्या ठिकाणी निघत नाही आणि म्हणून माझी आपणाला या निमित्ताने विनंती सरकारकडे करतोय की आपण शेतकऱ्याला कांद्याला हमी भाव द्यावा, त्याचप्रमाणे नाफेड आणि NCCFच्या माध्यमातून होणारी खरेदी ही बाजार समितीमध्ये करावी आणि माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये कांद्यावरती आधारित प्रक्रिया उद्योग स्थापन करावे, तरच खऱ्या अर्थाने शेतकरी वाचू शकेल। ही मागणी मी या निमित्ताने आपल्याकडे करतो। धन्यवाद।